श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागताचं माझ्या न्यू एका मिनी ब्लॉगमध्ये. मंडळीनू, आज होती बारशाची गडबड आमच्याकडे आणि सकाळी सकाळी डेकोरेशनवाले येले आणि त्यांच्यानी डेकोरेशन करूक चालू केले. परीची काय मध्ये मध्ये गडबड चाललेली की मावशी म्हाका मोबाईल दी. बाळा म्हटला थोडा वेळ थांब, मी मोबाईल देते. आणि पिठून आमच्या मशनीवर मस्तपैकी बाबूची शेरवानी जरा लूज होत होती, ती फिट करून घेतली आणि डेकोरेशनवाल्यांचा डेकोरेशन करून झाला तसे ते जाऊन निघाले. आणि काकाचो मित्र इल्लो ते का बाबून आमच्या बाबूक दाखयल्यान. आणि काका आता काय नाही, काका आमचे ऑफ झाले तरी पण ते सकाळी ओटी घेऊन येलेले. आणि आमच्या कोकणात एक पद्धत असा की कोण पण लेडीज माणूस येऊन देत एका ओटी भरल्याशिवाय पाठवून दिलं नाही. पिठूची आमची काय नाटकात चाललेली, दात वगैरे काढून दाखवता आणि नंतर बाबूची ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालो. आणि माका सगळीजणं म्हणायला लागली तू ओटी भर. तर मी म्हटलं पहिल्यांदा मामीक भरून ये, नंतर मी भरते. तर आई ओटी भरणार ना मुलीची, तर मामीक म्हटलं तू भर. मामीची ओटी भरून झाली तशी मी ओटी भरून घेतलं. आणि बारशाची गडबड असल्यामुळे पूर्ण सगळी व्हिडिओ काय माका घेऊक भेटाक नाही. थोडे थोडे व्हिडिओ घेतले बारशाचे तेवढे. आणि जेवण पण होता नॉनव्हेज आणि व्हेज, तेका लागून आमका सगळीकडे लक्ष देऊचं होतं, कारण आम्ही सगळी बहिणी सगळीकडे लक्ष देत होतो. आणि माझी ओटी वगैरे भरून झाली तशी दुसऱ्या बहिणीनं पण ओटी भरून घेतली आणि मंडळीनो. पिटून आमच्या बाबू असा मस्तपैकी घेऊन बसलेला, कारण त्याच्याकडे मस्त रवता. बाकी कोणा दुसऱ्याकडे गेला ना का तो रडाक चालू करता, पण पियाकडे आमच्या बरोबर रवता शांत. आणि नंतर आम्ही आमच्या बाबूचा नाव ओपन केला, तर आमच्या बाबूचं नाव होतं शिवार्थ. आणि नंतर ना असा जमिनीत असा रुजवान घालूचा लागता कडधान्याचा, कारण त्याचं तेका रोज पाणी घालूचं लागतला. जसा तेका उबान येतला तसा बाळाची ग्रोथ व्यवस्थित जाता असं म्हणतात जुनी माणसा. तशी आम्ही ती पण पद्धत करून घेतली आणि सगळ्यांनी एकामेकाक हळदी कुंकू वगैरे लावून घेतलो. आणि मीनाताई आणि जाणार होती मोठ्या ताईच्या बाबूक बघू, तर त्यांची पण गडबड होती जाऊची. मग ह्यो कार्यक्रम आटपलो तशी मीनाताई आणि जाऊ निघाली. मग एकट्या होतोय मी, सगळ्या एकट्यावरच पडला, सगळीकडे लक्ष वगैरे देऊचो लागा होतो. आणि रात्री जेवण वगैरे झाला आणि सगळ्या भावा बहिणींनी जुन्या आठवणी जागे केले. तर मंडळी असो मिनी ब्लॉग होतो, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू